लाईव्ह सामना पाहत असतात. खांडस संघाचं एक वैशिष्ट्य आहे, अनेक धुरंदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात खांडस संघामध्ये. शेवटचा आहे म्हणजे तिसरा राऊंड आहे, बक्षीस पात्र आहे. नंतर पण एक मॅच आहे ना. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच तुकारामजी सपकाळ यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. रायझिंग स्टार कांडज विपक्ष नरबिरी उमरठ या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. पहिल्याच बरोबर ती चौका ठोकला. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम खांडस संघानं. रायझिंग स्टार खांडस या संघानं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. दरम्यान तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणासाठी इथे इन्व्हाइट केलं टीम उमरठ संघाला आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय 5 धाबा धाबफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली स्पर्धा. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका कालकाई पार्लेबाडी चषक 2024 पर्व तुम्ही एन्जॉय करताय. सलामी जोडी मैत्र्यावरती तुम्ही पाहताय अविनाश आणि त्याच्या साथीनं राहुल ही जोडी तुम्ही पाहताय आणि गोरदाची बारकोवरती गोरदा सज्ज होतो आहे. पवन 2 मारावरती 5 धाबा पवनने खर्च केल्या. हलक्या हाताने ढकल. यावेळेस मिड विकेटला खेळाडू होता परंतु डीपमध्ये बॉल झाला. एकदा एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. डायरेक्ट हिट जर आला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. डायरेक्ट थ्रो जर आला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु इथे तुम्ही पाहत आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान एक सिंगल जोडली जाईल आणि संघाच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतोय. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात बनावी लागेल. पहिल्याच बरोबर चौका ठोकला होता. यावेळेला देखील पायावरती चेंडू आदळला आहे परंतु इथे एक सिंगल लेगबायच्या स्वरूपात ही सिंगल जोडली जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. उमरठ विपक्ष खांडच या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. ऑन साईडला घेतलाय. फटका चांगला पार मिळतोय. स्कोअरलेगला क्षेत्ररक्षण नाहीये त्याचाच फायदा होतो टीम खांडस संघाला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. 4 धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहता गोपनीसारखी बॅट फिरवायची होती नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता परंतु इथे शेवट गोड केले गोलंदाज पवननं आणि आता षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या ती टीमची टोटल धावसंख्या आत्तापर्यंत 11 धावा. नवीन गोलंदाज गणेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरा. ऑन साइडला खेचलाय. गणेशचं केले भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा ट्रॅकर होता. ऑन साइडला खेचला. हा देखील फटका चांगला पार मिळतोय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता. झेल ड्रॉप.
ज्या बॅटरनं षटकार ठोकलं त्याचा झेल इथे सोडण्यात आलाय. याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. 2 धाबा एक पडल्या, तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा इथे देखील मिळतील आणि या 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना 20 धाबा. उमरठ विपक्ष सामना तुम्ही पाहताय खांडच. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय डीप मध्ये आणि त्याच्या अपकाच्या बाहेर बॉल सीमा पार येतोय चौकार. तेरा धाबा आतापर्यंत गणेशने खर्च केल्या. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. आतापर्यंत टीमची टोटल स्कोअर कार्डवरती तुम्ही पाहताय 24 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पायावरती चेंडू आदळतो आहे आणि ते तुम्ही पाहता पण एकदा सिंगल मितीय. सिंगच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 25 धाबा. यावेळी देखील फटका तर दमदार आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फरदाज अविनाशला भरदास बाग. आदेश. फुल टॉस होता. हा देखील फटका फसलाय. स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित आणि अजून एक झेल टिपलाय. इथून तुम्ही पाहता नवीन आलेला खेळाडू आदेश, त्याला देखील परतावं लागेल माघारी. फरदास बाग. षटक क्रमांक 3 घेऊन गोरदास रुपेश येतोय. गोरदाची बार्कवरती समोर एकनाथ आणि राहुल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वरती राहुल तर त्याचा प्रतिबिंब एकनाथ. गुरदास रुपेश राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला यावेळेस तुम्ही पाहताय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. आय थिंक बॅटची गडा होती. दरम्यान एक चिकी सिंगल लेग बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये. धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकेल. 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक 3 आतापर्यंत मार्गस्थ. 4 षटकांची मॅच. टॉस जिंकला होता खंडन संघानं आणि निर्णय घेतला ऑस्ट्रेलियन निर्णय बॅटिंग करण्याचा.
या आपल्याला देखील एस्टेनच्या मागे एस्टेरक्षक पोहोचला जरूर, परंतु त्याला हुलकावणी देऊन बॉल तुम्ही पाहता एस्टेनच्या मागे गेला असं वाटलं होतं, बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु पायलेगच्या खेळाडूचं कौतुक करायला हवं, चेंडूला त्याने अडवला आहे. दरम्यान बाईच्या स्वरूपात इथे देखील धाबा मिळतील, 2 धाबा. आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो आहे, 28 धाबा. बॅटची कडा यावेळेस देखील स्कोअर लागला, चेंडू टाबोल होतो आहे. दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या उतारावरती धावफलक 29 या आकड्यावरती पुढे सरकत असताना दोन्ही बॅटरचं कौतुक व्हायला हवं, ज्याने मात्र एक फरक जसा बाद झाला तसा संघाचा डाव त्यांनी सावरला. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात रुपेश देखील करतोय, कारण त्याला माहिती आहे 2 षटकामध्ये धाबा जास्तीत जास्त खर्च झाल्यात. चांगला फटका यावेळेस देखील तुम्ही पाहता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय, 2 खेळाडू पोहोचले, कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे देखील मिळतील, येईल तर ड्रॉप झाला, परंतु 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल, आतापर्यंत 31 धाबा, 31. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय मोक्याच्या निर्णयाने. इथे मात्र रिव्हर्सचा पवित्रा घेतला, स्विच इट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डी पॉकेट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पस्तीस. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे अपील देखील गेली आहे, परंतु पंच सहमत येत. सिंगल धाव इथे देखील मिळेल. चैतन्याला नवीन बॉलर. पहिला बॉल यावेळेस मात्र पॅडल स्वीप केलाय, पायावरती होता, त्याला मात्र ऑन साईडला बळबलाय, स्कोअर लागला, क्षेत्ररक्षक होता त्याला बेट करून बॉल सीमा पार, चौकार. चाळीस धावा धावफलकावरती जोडले गेला, षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. पहिल्या बरोबरती चौका ठोकलाय, चैतन्य गोरदाची बार्क पडते आला, त्याच्या आगीस इथे मात्र आक्रमण चढवलाय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल याच अनुषंगाने उतरला बॅट्समन. तुम्ही पाहताय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. अजून एक मोठा फटका, इथे फटका फसलाय, फाईन लेगचा खेळाडू धावतोय पाठमोरा, बॉल लाडवण्याचा प्रयत्न होतोय, नाही थांबणार बॉल, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार.
4 धाब्याची साथीनं धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. यावेळेस देखील पंचांकडे मागणी केली आहे. व्हाईट बॉलची पंच वळलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बहाल केली आहे आणि एका धावेच्या साथीनं आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या आत्तापर्यंत 45. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. सामना क्रमांक 9 आजच्या दिवसभरात. यावेळेस देखील बॅटचा प्रवतर जबरदस्त होता. पुन्हा एकदा पाहिलं होतं पंचाकडे की हा चेंडू इथे वाईट असावा, परंतु पंचाने फेअर डिलिव्हरी असं सांगितलं. दरम्यान नॉर्बलची समाप्ती होत असताना राऊंड द विकेट. बॅटची कडा असल्याच्या मागे पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतो आहे. इथे देखील झेल ड्रॉप झाला. एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि ते दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज होतोय बाद. यावेळेला देखील बॅकफोड जाऊन पंच करायचं होतं. वर मात्र बडी विकेटला एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे मिळते. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि आता तिसऱ्या धाबेसाठी परताप लागेल माघारी निलेशला. फलंदाज बाद. 1 शॉट, एकच धाव. नवीन खेळाडू महेश. एकनाथ. व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा पुढे सरकतोय. आतापर्यंत 49 धाबा. स्कोअर कार्ड आता चांगल्या प्रकारे सेट झालाय. या वेळेला देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे व्हाईट बॉल. 1+1 पुन्हा एकदा 2 धाबा इथे मिळतील. 50 अप. 51 धाबा. बॅटची कडा असल्याच्या मागे थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतो. फाईल लेगचा खेळाडू पुढे सरकलाय. एक सिंगल तर एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा येथे देखील मिळतील आणि या 2 धाबाच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. 53 धाबा. 54 धाबांचा टार्गेट या मॅचमध्ये. चेअरमन वाकण विपक्ष श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहूचे. 2 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या.
गणेश आणि रुपेश ही सलामी जोडी दाखल झाली आहे. गुरुदाजी बारकवरती गोलंदाज निलेश मोरे आता सज्ज होतोय. 4 षटकाची बॅच, 54 धाबाचं टार्गेट या बॅचमध्ये आणि सामन्यात सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल, ऑन साईडला घेतला. डबा बाटना स्क्वेअर लेगला बॉल चाललाय दंदन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती धमाकेदार सुरुवात केली आहे गणेशने. त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 54 धाबाचं टार्गेट होतं या 5 मध्ये. अजूनही 50 धाबा त्याचेच करायच्यात. गणेश आणि त्याच्या साथीनं रुपेश, गोलंदाज निलेश मोरे सज्ज होतो राईट नंबर द विकेटनं. हाफ ट्रॅकर होता, चांगला फटका पार मिळतोय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्र निवडलंय. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. दोन बॉलवरती 2 चौकार, 8 धाबा. या वेळेला देखील शप्पल झाले. क्रॉस बॅटनं खेचलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठमोरा. चेस मोठी होती परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर सलगचा तिसरा चौकार. चोपन्न धाबांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे मैदानावरती. गणेशला तुम्ही पाहिलं जो सलामीने दाखल झालाय. 12 धाबा आतापर्यंत त्याने जमा केल्यात आपल्या संघासाठी. मॅच तुम्ही पाहताय खंडच विपक्ष उमरट या दोन टीमच्या दरम्यान. उमरट संघ सध्या घडीला बॅटिंग करतोय. इनबिटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा पॉइंटला बॉल चालला. क्षेत्ररक्षक पाठमोरा. भाग मिल का भाग ही परिस्थिती असताना पुन्हा एकदा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचमध्ये सलगचा चौथा चौकार गणेशच्या बॅटमधून. 4 बॉलवरती 4 चौकार गणेशच्या बॅटमधून आले. जरूर धावफलक 16 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. म्हणजे शैलेशजी पवार हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ते स्वतः इनॅक्शनमध्ये होते. आणि इथे लाईन खराब आहे. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावं लागेल. यस 1+1 2 धाबा इथे मिळतील. आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या 18 धाबा. 2 to go. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी निलेश मोरे यांची तुम्ही पाहू शकता, ज्यांनी पूर्ण टीमला आतापर्यंत नाराज केलं. कारण टार्गेट या मॅचमध्ये थोडंसं छोटं आहे. ज्या मानाने ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका आहे. टायमिंगच्या जोरावरती हा बॉल देखील जाईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चोवीस धाबा. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 54 धाबाची गरज असताना आतापर्यंत 24 तर बनल्या गेल्या. अजूनही 30 धाबाची गरज आहे जिंकण्याकरिता या मॅचमध्ये. समीकरण आता उरलं 19 बॉल, 30 धाबाची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेचलाय. एका टप्प्यावरती हा देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय मागणी गोलंदाजी. आतापर्यंत 28 धाबा खर्च केल्या निलेश मोरेनं. आणि आता समीकरण तुम्ही पाहताय येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक, 26 धाबाची गरज.
28 धाबा. बॅकफडला गेले, पंच केलाय, बचावबाद पवित्रा घेतला, एक सिंगल इथे जोडी जाईल, दुसरीचा प्रयत्न होतोय, नकार दिला रुपेशच्या माध्यमातून. दरम्यान धाव मिळेल ते सिंगल. राहुल आले षटक क्रमांक दुसरा घेऊन. 18 बॉलमध्ये 26 धाबाची गरज होती. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबांची आवश्यकता या मॅचमध्ये. धाबा इथे रोखावा लागतील कारण पहिल्या षटकामध्ये निलेश मोरेनं 28 धाबा खर्च केल्या. सामना पूर्णपणे उद्ध्वस्त करून लावला बॅट्समन गणेश आणि त्याच्या साथीनं रुपेशनं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल खर्च करत असताना गोलंदाज राहुल. यावेळेला देखील ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता आणि इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता टीम खांडस संघानं देखील सोडला असेल कारण पहिल्या षटकामध्ये धाबा आणि धाबा आपण पाहिल्या. यावेळेला देखील चॉक करण्याचा प्रयत्न होता आणि भरपूर वेगानं बॉल मात्र निघून गेला शिक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पॉइंटला क्षेत्ररक्षक पाठमोर आहे परंतु धाबा किती मिळते पाहावं लागेल. अखेर बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार रुपेशच्या बॅटमधून. राहुल चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं, बोटं बिकवली, फिंगर रोल केली. खरं तर रिव्हर्सच्या पटकासाठी पहिल्यापासूनच उभा होता बॅट्समन रुपेश. त्याला ऑन साईडला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेचायचं होतं परंतु इथे टान्स ओळखला गोलंदाज राहुलच्या माध्यमातून आणि इथे फसवा चेंडू फेकण्यात आला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना फटका फसला. यावेळेस देखील तुम्ही पाहताय मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय, हाताला ब्रश करून चेंडू इथे जमलेला दान झाला आहे. दरम्यान या 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 54 धाबांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. अजूनही 19 धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. अविनाश अविनाशचा हा बॉल हाफ ट्रॅकर होता. आदेश आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला बॉल आदेशनं डॉट फेकला. खरं तर हाफ ट्रॅकर बॉल फुल करण्याचा प्रयत्न फसतोय बॅटर गणेशचा. इथे संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. यावेळेस चांगला फटका आहे. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय डाऊन द बॉल परंतु तिथे देखील चूक झाली आहे. सिंगल जोडी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. सामना अजूनही कोणत्याच बाजूला झुकलेला नाही आहे रोहित. सामना अजूनही 50-50 बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल.
10 बॉल आणि 18. फोटोस होता यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय. बॉल झाला स्कोअर लेगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक चिक्की सिंगल, दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. आणि या 2 धाबा इथे देखील एक बड्या गेल्या. 9 बॉलचा खेळ शिल्लक, आता 16 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. हे 3 चेंडू आता भरपूर महत्त्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. जर 3 बरोबर ते इथे कमबॅक केला, धाबा कमीत कमी खर्च करत असताना विकेट संपादित केली तर शिरकाव करेल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ कांडच. परंतु जर इथे बॅटिंग चांगली झाली तर पुन्हा एकदा बाजी मारेल उमरट. भरपूर वेगाने बॅटचा स्विंग होता. इथे तुम्ही पाहताय टप्पा पडला बरदा वेगानं. बॉल निष्ठीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातो आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. फटका तर चांगला आहे परंतु फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकतोय आणि झेल इथे देखील ड्रॉप. झेल ड्रॉप झाल्या दरम्यान 2 धावा देखील इथून मिळतील. या चुका आता इथून कमी कराव्या लागतील टीम खांडस संघाला. ज्या प्रकारे आदेशने डोक्याला हात लावला सर्व काही तो सांगूच जातोय नाराज, कारण क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय धाबड पळत गोलंदाजी मागवरती तुम्ही पाहताय आदेश, परंतु राहुल पुतला होता चेंडूला अडवण्यासाठी. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 14 धावांची गरज. या वेळेला देखील बचाव भाग पवित्रा घेतला. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आता 14 धावांची गरज. तर मग अशी विकेट संपादित झाली असती तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची गरज असते आणि महत्त्वाचा एक फरक देखील बाद झाला असता. परंतु आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 14 धावांची गरज. निलेशचा पहिला बॉल ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर, त्याला हुलकावणी देऊन बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार. बॉलर निलेश मांढरे येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती त्यांच्या अगेन्स्ट चौकार जरूर ठोकला. बॅटची कडा त्यांच्या मागे, इथे देखील जेल ड्रॉप झाला आणि बॉल मात्र निघून चाललाय. लॉंग स्टॉप एंडला 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. 2 धाबा इथे देखील जोडल्या गेल्या. आता सभ्यकर उरले 4 बॉलचा खेळ शिल्लक, 8 धाबांची गरज. प्रत्येक बॉलवरती आता 2 धाबा इथे जमा कराव्याच लागतील. बॅटिंग करत असताना टीम उमरट या संघाला नरवीर उमरट पक्ष सामना तुम्ही पाहताय मैदानावरती. रायझिंग स्टार खांडस या 2 टीमच्या दरम्यान. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला घेतला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक धाव तर इथे एक बडी, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल या मॅच मध्ये. 2 धावा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि इथे 1 रन शॉट. 1 रन इथे शॉट करण्यात आली आहे. खरं तर फक्त आणि फक्त सिंगल.
3 चेंडू 7 धाबांची गरज असताना पुन्हा एकदा शपलवरून खेचला ऑन साईडला स्कोअर लेगला बॉल चालला एक सिंगल इथे मिळतीय. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही तुम्ही पाहताय आता 6 धाबांची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच फिनिश करेल. मॅच इथून मात्र जाईल उमरठ संघाच्या बाजूनं. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देईल टीम मैदानावरती खेळत असताना तुम्ही पाहताय खांडच. शेवटचे 2 बॉल 6 धाबांची गरज. बरेचसे झेल देखील ड्रॉप झाले मैदानावरती त्यामुळेच की का आता समीकरण 2 बॉल 6 धाबांची गरज. फटका चांगला गॅप मध्ये खेळले डीप मध्ये खेळाडू झेल इथे स्वीकारलाय. हा सामना आता शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला बाहेर मिळेल. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे 6 धाबांची गरज. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 6 धाबांची गरज. पहिल्या षटकामध्ये 28 धाबा आल्यानंतर असा वाटला होता सामना पूर्णपणे खुला झालाय परंतु इथून हार मंजूर नाही आहे टीम खांडस संघाला. शेवटचा 1 बॉल 6 धाबांची गरज. सामना इथे जिंकलाय टीम खांडस संघानं आणि इथे तुम्ही पाहताय नलवीर उमरठ संघ भरपूर चांगला तुम्ही देखील खेळलात. तुमचं देखील कौतुक.